मी फक्त एवढंच म्हणते की बऱ्याच गोष्टींना मला ट्रोल केलं जातं पहिलेपासनं, तर आत्तापर्यंत ट्रोल हे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. पण हे अपघाताचं हे सगळं ज्या गोष्टी अपघाताच्या बाबतीत तुम्ही जो म्हणजे हे सगळे जो प्रचार करतायत की मी त्या गाडीत होते किंवा मी कुठं होते किंवा काय जे जे माझ्या बाबतीत वाईट बोललं चाललंय, तर पहिलं मी म्हणेल की हे थांबवा. मी अपघाताच्या वेळेस तिथं मी उपस्थित नव्हते, म्हणून तुम्ही म्हणजे ह्या गोष्टींना मला ट्रोल करणं थांबवा यासाठी मी आज समोर आले, नाहीतर मला समोर यायचं नव्हतं. ट्रोल ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाहीये. एका बाजूनी होती तुमचे असे नाम म्हणाले की तुम्ही मदतीचा हात अपघातग्रस्तांसाठी तुम्ही काय त्यांना मदत करण्याचा मदतीचा हात पुढे केला नव्हता असं म्हणतायत का ते? मला ही गोष्ट माहीत नाही. माझ्याकडे प्रूफ पण आहेत, सगळं आहे. काय ते ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी दाखवल आणि काय असेल ते वाटलं तर मी पोलीस सहकार्य जे आहेत त्यांना मदत करल, तो विषय नाही आहे. पण मी मदतीचा हात पुढं केला होता. ज्यावेळेस मला ही घटना कळली त्यावेळेस मी तिथं म्हणजे माझ्या भाऊ लोकांना पाठवलं, मी पैसे घेऊन पाठवलेत की बाबा तुम्हाला जेवढी मदत लागेल तेवढी तुम्ही घ्या, बाकीचं आपण बघू ना, पुढं मागं होतं ना. पण मी पाठवलं ना, तर त्यांनी नकार दिला आणि जे म्हटलेत की बाबा कायदेशीर किंवा काय, तर मग आपलं सगळं आता कायदेशीर चालू आहे, तर मग एवढं उठवायची गरज नाहीच आहे, एवढं करायची गरज नाही आहे. हे सगळं कायदेशीर चालू आहे. किंवा पोलिसांनी हे पण सांगितलं की मी गाडीत असली तरी गाडी मी चालवत नव्हते, मी गाडीत नाहीच आहे, तो प्रश्न तर वेगळाच आहे. पण एक सांगण्याचं काम मी सांगते की गाडी मी नव्हते चालवत, तर यात मी दोषी नाही आहे. तर तुम्ही तरीही मी दोषी नसतानाही मलाच दोषी का ठरवलं चाललंय मला हे कळत नाही. फक्त गाडी माझ्या नावावर आहे म्हणून, आणि असं नाही माझ्या कामाव्यतिरिक्त, म्हणजे माझा जो गाडी चालक आहे त्याच्या कामाव्यतिरिक्त गाडी त्याच्याकडे होती. मला वाईट कोणाला नाही दादा, साहजिक वाईट वाटणं, प्रत्येकाला वाईट वाटतं की आज आपल्या बाबतीत काही ना काही उठवलंच चाललंय, विषयच नाही आहे. फक्त एवढंच मला म्हणणं आहे की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की ते बोललेत की जे काही बोलले असतील ते त्यांचं, आणि असं नाही कोण नाही बोलत. मला तुम्ही इथं सगळे तुम्ही आत्ता नवीन नाही आहे माझ्यासाठी. मी जशी व्हायरल झाली आहे, माझी ही तिसरी वेळ आहे इथं, तुम्ही बघताय. मी आत्तापर्यंत ट्रोलच होत आली आहे. मला कोण चांगलं म्हणतं का? नाही म्हणत, मला सगळे वाईटच म्हणतात. मी चांगलं नाचली तरी मला वाईट म्हणतात, आणि मी वाईट नाचली तर ते विचारायलाच नको. मग हा विषय, म्हणून मी लक्ष देत नाही या गोष्टींकडे. योग्य अयोग्य मला ते मी सांगता येणार नाही. फक्त मी एवढंच सांगते, ज्या वेळेस दादांनी म्हणजे समोर फोन लावला त्यावेळेस समोर जे पोलीस सहकारी जे पोलीस दादा होते त्यांनी खूप छान त्यांना सांगितलं की काय विषय आहे. कदाचित दादांना माहिती नसेल हा प्रकरण किंवा हा विषय दादांना माहिती नसेल, म्हणून दादा असे बोलले असतील, सांगता येत नाही. तुम्ही 30 तारखेला अपघात झाला, कायद्याच्या प्रक्रिया ज्या असतील त्या तुमच्या बाजूने तुम्ही केल्या असतील, पण आज 8 तारीख आहे. तुम्ही एवढे दिवस माध्यमांसमोर न येणं किंवा त्यांच्या कुटुंबियांची भेट न घेणं, याच्यामुळे एक वेगळी भूमिका तुमच्याबद्दल जाणवली गेली असं तुम्हाला वाटत नाही का? 8 दिवस लावले, तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल, तुमचे शो असतील, पण एक बाजू अशी सुद्धा की तुमच्या मॅनेजमेंटची जेव्हा अनेक मीडियांनी फोन केला त्या तुमच्या मॅनेजमेंटकडनं सुद्धा समाधानकारक उत्तर येत नव्हतं. का नाही येत होतं याचं पण कारण आहे दादा. आज एवढे दिवस झालं, कितीही मला काम असू दे, मी काहीतरी वेळ काढून तरी गेले असते. मीही त्या गोष्टीतून बाहेर आली आहे, मीही गरिबीतून बऱ्याच गोष्टीतून मी आज बाहेर आली आहे. संकट सगळे आलीत, मीही समोर गेली आहे. मला काय वाईट वाटलं की आपण मदतीचा हात पुढे केला, सगळं झालं, मी भाऊ लोकांना लगेच पाठवलं, पण समोरून मला असे उत्तर आलेत ना की नाही किंवा काय जे आले असतील ते, तर त्यावरनं मी एक विचार केला, मी जाऊनही तिथं उपयोग नव्हता, त्यांना भेटणं उपयोग नव्हतं, कारण की समोरून काय येणार हे मला चांगलं माहिती आहे, म्हणून मी ती गोष्ट टाळली. पण ज्या वेळेस त्यांनी माझ्यावर जे काही उठवलं, ह्या सगळ्या गोष्टींनी मला म्हणजे माझ्यावर जो आरोप लावला त्यावरनं मी आज समोर आले, कारण ह्या गोष्टी मलाही सहन होत. माझे आज कार्यक्रम चालू आहेत किंवा माझं शूट चालू आहे, माझं हे चालू आहे, काही असू दे, त्यातून मी खूप डिस्टर्ब होत होती. खरं तर मी मुंबईला शूटला होते, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की फोन येतात ना, साहजिक आहे की का गं तुझं आज असं तसं. मी एवढी डिस्टर्ब झालते की मला आता शूटही नको, हे काय चाललंय असं होतं, मला खूप त्रास झालाय, म्हणून मी आज समोर आले.
कुठला रिस्पॉन्स नाही धरला? हो, पोलीस मी मुंबईला होते, माझे कामं चालू आहेत, मी नाही, पण इथून मी पोलिसांना माझं म्हणणं आहे की मी पूर्णपणे सहकारी आहे. जो म्हणजे पोलिसांनी मला गाडीचे जे डॉक्युमेंट आहे ते मागितले, सगळं मागितलं, जे काही मागितलं मी ते सगळं पोलिसांना पोस्ट केले आणि इथून पुढे पोलिसांना जी माझी मदत लागल मी त्याला पूर्णपणे सहकार्य करणार. मी नाही करणार असं नाहीये, कारण की मी चूक केली नाही तर ह्या गोष्टीला मी माघार घेणार नाही. नाही, मी भेटली नाहीये. हे बघा, त्यांनी मला एक सांगितलं, ज्या वेळेस गरज लागली त्यावेळेस ते मला बोलवून घेतील. ज्या वेळेस म्हणजे चौकशीचं जे कारण आहे, कारण की त्यांनी कॅमेरे चेक केले, त्यांनी सगळं चेक केलं, ते फोनवर काय असतं ते लोकेशन वगैरे कळतं, ते काय ते त्यांनी ते पण चेक केलं, त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या. त्यातून त्यांना एकदम क्लिअर आणि कट कळलं की मी तिथं नव्हते. बरं, मी तिथं असली जरी तरी मी गुन्हेगार नाहीच आहे, तर तुम्ही मला का दोषी ठरवताय? आणि मी तिथं असते तर मी ह्या गोष्टी घडू दिल्या नसत्या दादांनो. तिथं ते आजोबा पडलेत किंवा काय, ह्या गोष्टी माझ्याकडनं मी ते अनदेखत केलं नसतं. आज मी एवढं मदत करते, मी आज एवढं इकडं तिकडं फिरते, ह्या गोष्टीचा मलाही अनुभव आहे. मी तसं तिथं सोडून गेले नसते. त्यावेळेस मी नव्हते. मी क्लिअर कट सांगतेय, माझ्यावर खूप छान छान आरोप लावले चाललेत.